नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही आज चाललोय उल्हासनगरला. मला आहे ना असं कॅमेरा समोर आला का पटकन आठवतच नाही काय कुठे चाललोय ते. काय इकडे येऊन बोल ना. मम्मीच्या मैत्रिणीकडे बोल. हा, मम्मीच्या मैत्रिणीकडे. सो त्याच्यासाठी हे किती वाजले पण 10 वाजायला आलेत आणि आमचं अजून झालेलं नाही, अजून तयारीच करतोय. वी आर रनिंग सुपर लेट. एकदम सुपर म्हणजे एकदम जास्त सुपर. कारण की मला काल माहितीच नव्हतं मी काय घालणार आहे. कारण की जे घालायचं होतं त्याचं तर हे झालंय, म्हणजे ते आता मी ते घालायच्या लायकीचं नाही राहिलं. त्याच्यामुळं मग सकाळी उठून परत शोधावा लागला. मग मला हा दिसला म्हणून मग मी आता हा घातला. मी पुढे चालली आहे तिकीट काढायला आणि मम्मी मागून येते. भेंडी ही चप्पल ना ती हिल्सची घातली आहे ना, आणि मला आता सवय नाही हिल्सची चप्पल घालायची, पण मी कशी तरी चालते. एकदम बेकार असं वाटतं मला कोणीतरी पुढे ढकलते. पण काय करणार, दुसरं ऑप्शन नाही. कारण की माझी जी चप्पल होती ती तुटली आहे. आपण सेम घातलंय कदाचित. आम्ही लवकर आलो पण ट्रेन लेट आहे. ट्रेनच लेट. असंच होतं. आता बॉम्बला बसा, मला तर ते उतरायचं घाई केली. हा ना, घरून घाई केली आणि इकडे येऊन बसावं लागलं. बसायला पण जागा नाही. ट्रेन मध्ये लेडीजचा डब्बा आहे. आता जाऊ आम्ही. फक्त आता तिकडे पटकन उतरलो पाहिजे. बस तिकडे गेल्यावर तिथे सत्यनारायणची पूजा पण आहे आज. सो आम्ही तुम्हाला दाखवतो. आता कर्जत आला. आता कर्जतवरून दुसरं ट्रेन पकडून आम्ही जाणार आहोत. सिंसीची ट्रेन पकडून आम्ही जाणार. किती बेकार पाऊस आहे यार. आत्ता जस्ट आम्ही खाली उतरलो आणि लगेच आला. एवढा वेळ तिथं बसलेलो तेव्हा नाही आला, मी आत्ता बरोबर आला. आता मी उल्हासनगरला चाललो आहे, पण मला माहिती नाही, मम्मीलाच माहिती आहे. सो ती आपल्याला घेऊन चालली आहे. कुठल्या गल्लीबोळीतून घेऊन चालली आहे काय माहिती. हा तो इथून कुठेतरी चाललोय. ए बाई, तुला नक्की माहिती आहे ना? चला आता तिच्याच मागे. फायनली आपण आता पोहोचलेलो बिल्डिंग मध्ये. आता मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते. वी आर फायनली हिअर. असं वाटतंय लवकर आलोय आम्ही. आम्ही लेट निघालो तरी पण लवकर आलो आम्ही. काय माहिती कसं लेट निघालो ना आपण. 10 वाजता निघालो. आता काय करणार, आपल्या गाड्याच तशा आहेत. एक तासानंतर. त्याच्यामुळे मग परत लेट होईल. 1 तास जर आम्ही लेट निघालो असतो तर मग अजून 1 तास आम्ही लेट पोहोचलो असतो. त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो. माझ्या असं कसं काही असतं आवडतं कृष्णापासून काळं तोंड करून यांची तयारी चालू झालेली आहे. कारण की अजून पाहुणे नाही आलेत. सो त्या पुढे लागतायत तिकडे बघा. आणि पुढे तळत बसले. आणि आता आपण जाऊया तिकडे. हा, कुठे गेले काय माहिती, कुठे गेल्या. हे बघ, अजून सध्या तरी कोणी आलेलं नाहीये. आम्हीच पहिलेत.
सो आम्ही तयारी करत बसलोय. ज्यांच्या घरी पूजा आहेत त्या तयारी करतात सगळ्याजणी आणि हे लोक खाण्याची तयारी करतात आणि मी ब्लॉग करते. इकडे बघा मावशी, त्यांच्या घरी पूजा आहे आणि ते त्यांची तिथे पण ब्लॉग येते. ही ताई पण ब्लॉग करते, हिला पण सबस्क्राईब करा. ह्या ताई पण ब्लॉग करतात. सगळेच ब्लॉग कमी लोकांचे नाही. येस, मी पण करते. यू ऑल्सो सबस्क्राइब. हा. जस्ट आम्ही दर्शन घेऊन आलोय, प्रसाद पण घेतलाय आणि आता बसलोय कारण फायनली सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि जी सगळ्यांची तयारी करत होती ती सगळ्यात लास्ट तयारी करते. जिने सगळ्यांची तयारी केली तीच सगळ्यात लास्ट तयारी करते. सगळे तयारी करून गेले तिकडे. माझी पण झाली ते थोडीशी. पूजेची तयारी चालू आहे आता. पहिले मावशी नैवेद्य देतील, त्याच्या आपल्याकडे खूप युट्यूबर्स आज. त्याच्यानंतर मग थोड्या वेळातच चालू होणार. टेक्नॉलॉजी आहे. अरे हातात घाला सर आणि टाळ्या वाजव. अरे असंच असतं. हो, आता आरतीची तयारी चालू आहे. ते चांगलं आहे यार. पांडुरंग आरती ज्ञानरा गौरम करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. नाही येते चालू आणि जरा काढून फायनली आता आम्ही निघालो. आमची 10 मिनिटांमध्ये ट्रेन, त्यासाठी आम्ही चाललोय. फायनली आम्ही पळत पळत आलेलो आहे. आता बघू काय होतंय, कारण त्या रिक्षावाल्याने आम्हाला दुसरीकडेच सोडलं. सगळ्यांचे विसर्जन चालू आहे 1.5 दिवसांच्या गणपतीचं. फायनली आपण पोहोचलोय घरी. एवढाच होता ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये 2 दिवसानंतर. तोपर्यंत बाय.